मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. प्रेक्षकांना ज्या सिनेमाची उत्सुकता होती, अखेर त्या सिनेमाबद्दल मोठी घोषणा झाली आहे. सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा 2 या सिनेमाची रिलीज डेट नुकतीच समोर आली असून हा सिनेमा 20 सप्टेंबर 2024 ला आपल्या भेटीला येतोय. अशोक सराफ यांच्या व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. अभिनेता रितेश देशमुख आणि बायको जिनिलियाने मुलांवर अगदी उत्तम संस्कार केलेत. एकादशी निमित्त जिनिलियाने छान उपवासाचा बेत केला होता आणि मुलांनी सुद्धा आवडीने खाल्ला. या व्हिडिओमुळे तिचं चाहत्यांकडून कौतुक झालंय. मराठमोळ्या अभिनेता शरद केळकरने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शुभाशीर्वाद सोहळ्याचं होस्टिंग केलं. चाहत्यांकडून त्याच्यावर कौतुकाचाही वर्षाव झालाय. अभिनेता संकर्षण कराडेने यंदाची आषाढी एकादशी परदेशात साजरी केली. दौऱ्यानिमित्त संकर्षण अमेरिकेत गेलाय आणि तिकडेच त्याने विठ्ठल रखुमाईची पूजा करून उपवासही केला. अनंत अंबानी आणि राधिकाच्या विवाह सोहळ्यात अभिनेत्री जिनिलिया देशमुखने नथ, चंद्रकोर टिकली आणि स्टायलिश साडी नेसून मराठमोळ्या अंदाजात हजेरी लावली. अभिनेत्री सोनाली बेंद्रेने सहकुटुंब अनंत आणि राधिकाच्या लग्नाला हजेरी लावली. यानिमित्त पहिल्यांदाच तिचा मुलगा रणवीर याची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्री अनुषा दांडेकरने स्पष्ट उत्तर दिलंय. मी आणि भूषण फक्त चांगले मित्र आहोत, हे तिने जाहीरपणे सांगितलंय. लाईफलाईन या सिनेमाचा ट्रेलर नुकताच आपल्या भेटीला आला असून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकतायत. बाबू या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला अभिनेता अंकित मोहनने शिवगर्जना करत चाहत्यांचं लक्ष वेधलंय. अंकितने डॅशिंग एंट्री घेतली. गुगल आई या सिनेमाचे ट्रेलर नुकताच भेटीला आला असून हा सिनेमा 26 जुलैला आपल्या भेटीला येतोय. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.